स्पर्धा मर्यादित षटकांचे हे सामने आयोजक श्री गोरक्षनाथ स्पोर्ट शिरसटवाडी यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा अनुभवतोय। यावेळी फुलटॉचा चेंडू आणि त्यावरती सुद्धा मला वाटतं चेंडू जाते सीमारेषेच्या दिशेने। पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी। कणकणीत चौकाराने पुन्हा एकदा धावफलक घालताना दिसतोय। दोन चेंडूच्या समाप्तीनंतर संघ धावफलक घालताना दिसतोय। दोन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 8 अशी धावसंख्या। सुरेख फलंदाजी करताना आपल्याला आता मात्र म्हणावं लागेल तो संतोष यश आपल्याला दिसतोय संतोषाच्या गोलंदाजीवरती। पहिले 2 खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार यश याच्या मार्फत घेतला संघाची धावसंख्या होती ती 8। यावेळी मात्र खराब फेकी म्हणावी लागेल। रिव्हर्सिपचा प्रयत्न होता तो फलंदाजाचा। पंच मात्र नो चेंडू घोषित करतायत। अर्थातच या चेंडूवरती फ्री हिट। उघडा डोळे बघा नेट या पद्धतीचा हा चेंडू। यावेळी मात्र उंच मारलेला हा पटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल। चेंडू हातातून सुटतोय। फ्री हिटचा हा चेंडू नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या। 2 धावांशी संघ पोहोचतोय 12-11 या धावसंख्येवरती। 11 धावसंख्या। पुन्हा एकदा सुरेख पॉइंटच्या डोक्यावर मारलेला हा चेंडू जातो पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेने आणि यावेळी पुन्हा एकदा 4 धावा। 4 धावांशी संघ पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती। एक सुरुवात म्हणावी लागेल ती करमाळे संघाची। प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले होते ते पाडळवाडी संघाने आणि या ठिकाणी मात्र थोडासा निर्णय चुकीचा ठरेल की काय अशी भीती वाटायला लागली। कारण पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 15 अशी धावसंख्या। पहिले षटक चालू असताना संतोषाचं धावांचा पाऊस मात्र प्रायट मधून यश वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळतोय। संघाची धावसंख्या होती ती 15। यावेळी रिव्हर्सिपचा फटका सुरेख फटका सजवलाय। चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी। कणकणीत चौकाराने संघ पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती। बिनबाद 19 अशी धावसंख्या। पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि त्याचा खरपूस समाचार घेताना दिसतोय तो फलंदाज यश। सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतोय तो करमाळे संघाकडून यश हा फलंदाज नावाजलेला फलंदाज आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय। वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती खेळतोय। संघाची धावसंख्या मात्र 19 आणि यावेळी मात्र सुरेख चेंडू म्हणावा लागेल। चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकेच उसळी घेतली। चेंडू गेला फलंदाजीला बेट करून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 19। बिनबाद 19 अशी समाधानकारक सुरुवात। एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती जयनुमान करमाळे संघाला। आता मात्र गोलंदाजाला थोडा विचार करावा लागेल। जो वैयक्तिक कोठातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन येईल त्या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी विचार करणं भाग असेल। फलंदाजावरती दबाव टाकायचा असेल। एक यश एक चांगला फलंदाज आपल्याला फलंदाजी करताना दिसतोय आणि आता मात्र नॉन स्ट्राईकला होता तो फलंदाज शिवकुमार। तोच मात्र आता फलंदाजीला भार सांभाळताना आपल्याला दिसेल। अजूनही शिवकुमारला आपलं खातं ओपन करायचं असेल। वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळताना आपल्याला दिसतोय तो नवीन गोलंदाज प्रतीकाचा हा अवांतर चेंडू। अर्थातच पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर। पहिला चेंडू अवांतर। संघ पोहोचतो 20 या धावसंख्येवरती। बिनबाद 20 अशी धावसंख्या। दुसरे षटक चालू असताना मर्यादित 3 षटकांचा हा सामना आणि धावसंख्येचा डोंगर उभा करायचा धावसंख्येचा पाऊस पाडायचा या इराद्याने उतरलेली ही जोडगोळी यश आणि शिवकुमार आपल्याला मैदानात पाहावयास मिळत आहेत। यशने आपली कामगिरी चोख बजावली। आता मात्र शिवकुमार याच्याकडे फलंदाजीचा भार असेल। दरम्यानचा उंच मारलेला हा पटका चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी। एक शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू आणि त्यावरती खरपूस समाचार घेतला तो शिवकुमार याने। अर्थातच शिवकुमार यशच्या पावलावर पाऊल ठेवतो पुन्हा एकदा मोठ्या फटक्याने धावफलक
हालचाली होतो. संघ पोहोचतोय 26 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू असताना पहिला चेंडू अवांतर आणि त्यानंतर मात्र एक मोठा फटका म्हणजेच खराब चेंडू म्हणावा लागेल तो प्रतीक याचा. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 26 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना यावेळी मात्र पुन्हा एकदा सोयर चेंडू, पंचांच्या दोन्ही हात जमिनीला समांतर, काशी टू वाशी या पद्धतीचा हा चेंडू क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा म्हटला जातो. हा चेंडू पाहावयास मिळाला. या एका अवांतर धावेने मात्र संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. बिनबाद 27 अशी धावसंख्या. एक चांगली सुरुवात करमाळे संघाची. आजच्या दिवसाचा विचार केला तर सकाळच्या सत्रापासून आपण एक हायस्ट स्कोअर म्हणावा लागेल आतापर्यंत झालेल्या या सामन्यामध्ये पाहायला मिळते. दरम्यान फुलटॉचा चेंडू आणि एक सुरेख स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, घरंगळत चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडूची फेकी येईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केले जातात. एक खराब फेकी म्हणावी लागेल. चपळाईने चेंडू अडवला होता, परंतु तेवढ्या चपळाईने जर चेंडूची फेकी झाली असती तर इथे मात्र धावचीत होण्याचा संभव होता. पण दरम्यान 2 धावा पूर्ण केले जात आहेत. संघ पोहोचतोय 29 या धावसंख्येवरती. बिनबाद 29 अशी धावसंख्या. दुसरे षटक चालू असताना यावेळी पुन्हा एकदा सोयर चेंडू, पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि एक डिक्लेअर, अर्थातच 2 धावा. संघाची धावसंख्या होते ती 31 अशी धावसंख्या. बिनबाद 31 अशी धावसंख्या. एक भले मोठं टार्गेट उभं करण्याच्या इराद्याने ही जोडगोळी मैदानात पाहावयास मिळते आणि गोलंदाजी प्रत्येक मात्र दबावात गोलंदाजी करताना पाहावयास मिळते. यावेळी पुन्हा एकदा आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि दरम्यान फलंदाजी मात्र चेंडूला बीट झाला आणि इथे मात्र चेंडू निर्धाव म्हणून सांगत होते. संघ पोहोचतो 31 या धावसंख्येवरती. बिनबाद 31 अशी धावसंख्या. दुसरे षटक चालू असताना पुढचा चेंडू, यावेळी स्वर पद्धतीचा चेंडू, नीटचा चेंडू फलंदाजाच्या बॅटच्या स्लॉट मध्ये आला नव्हता. नक्कीच आला असता तर नक्कीच एक चांगला फटका पाहावयास मिळाला असता. मात्र एका मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्यात यश मिळाले ते गोलंदाजाला आणि या ठिकाणी चेंडू निर्धाव सांगत होते. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 31 अशी धावसंख्या. दुसरे षटक चालू असताना यावेळी मात्र सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसत आहेत ते करमाळे संघाकडून यश आणि शिवकुमार. दोन्ही फलंदाज नावाजलेले फलंदाज, धडाडीचे फलंदाज, पंचक्रोशीतले त्यांच्या गावासाठी खेळणारे हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहावयाचे मिळत आहे. दरम्यान फुलटॉचा चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि संघाची धावसंख्या होते ती 32 अशी धावसंख्या. सुरेख अशी सुरुवात, समाधानकारक सुरुवात. एक मोठा धावसंख्येचा उच्चांक गाठायचा या इराद्याने उतरलेली ही जोडगोळी नक्कीच आपल्या प्रयत्नांना साजेशी अशी कामगिरी करताना दिसतोय. आपल्या फलंदाजीला साजेशी कामगिरी करताना दिसतोय तो यश आणि शिवकुमार. यावेळी मात्र फुलटॉचा चेंडू पुन्हा एकदा पंच नो म्हणून घोषित करतायत. अर्थातच नो चेंडू एकटा येत नसतो, त्याच्यासोबत येत असते ती फ्री हिट. अर्थातच उघडा डोळे आणि बघा नीट. अर्थातच हा चेंडू गोलंदाजीच्या जखमेवरती मीठ चोळण्यासारखा हा चेंडू. नक्कीच या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा पाहावयास मिळेल तो फलंदाजाकडून आणि इथे मात्र संघाची धावसंख्या परावर्तित होते ती 33 अशी धावसंख्या. एक भली मोठी धावसंख्या उभं करण्यात यश मिळवले ते दोन्ही फलंदाजांना. यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. एक धाव निश्चित मिळेल आणि एका धावेवरती समाधान मानतोय ते दोन्ही फलंदाज. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 34 या धावसंख्येवरती. बिनबाद 34 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच पहिलं पॉवर प्लेचं षटक महागडं ठरलं होतच आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत पुन्हा एकदा धाव संख्येची उधळण करतोय तो गोलंदाज प्रतीक आणि दरम्यान करमाळे संघाची धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 34 अशी धावसंख्या आपल्याला पाहावयास मिळते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. अर्थातच आता तिसरे षटक, हाणामारीचं षटक आपल्याला पाहावयास मिळेल. तो गोलंदाज तर आता मात्र हाणामारीचं षटक वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे तिसरे षटक विशाल घेऊन येतोय. आता फलंदाजीसाठी मात्र पुन्हा एकदा जोडगोळी आपल्याला दिसते ती यश आणि शिवकुमार. यावेळी पुन्हा एकदा फटका सजवलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू नोमॅन लँड मध्ये पडल्यानंतर चेंडू घरंगळत जातो क्षेत्ररक्षकाकडे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांनिशी संघ पोहोचतो 36 या धावसंख्येवरती.
संघाची धावसंख्या होते ती 36 आणि 9 चेंडू 9+2 अर्थातच 3 धावा 9+ एकूण 3 धावांशी संघ पोहोचतोय 37 या धावसंख्येवरती बिनबाद 37 अशी धावसंख्या. इथे मात्र गोलंदाज सपसेल नांगे टाकताना आपल्याला पाहावयास मिळत आहे ते करमाळे संघाच्या फलंदाजासमोर. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहावयास मिळते. संघाची धावसंख्या होते मात्र ती बिनबाद 37 अशी धावसंख्या. एक चांगले टार्गेट उभं करण्यात यश मिळवलं ते करमाळे संघाच्या फलंदाजांना. इथे मात्र गोलंदाज निर्धाव चेंडू टाकण्यात बऱ्याच काळानंतर यश प्राप्त करतोय तो विशाल. यावेळी मात्र भरकटलेला चेंडू नक्कीच पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघ पोहोचतोय 38 या धावसंख्येवरती. बिनबाद 38 अशी धावसंख्या. शेवटचा हाणामारीचा आपण षटक पाहतोय. श्री गोरक्षनाथ चषक 2025 च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवतोय. माननीय श्री संतोषजी बळीराम शिरसट टायगर ग्रुप भिवंडी तालुका अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. तर या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय निर्धाव. धावसंख्या अस्थिर 38 अशी धावसंख्या. बिनबाद 38 अशी धावसंख्या. तिसरं षटक चालू असताना प्रथम फलंदाजी करत करमाळे संघ. यावेळी मात्र पुढे येऊन हुक करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. पंचांकडे दाद मागितली जाते. आणि पंच मात्र इथे आपला निर्णय सांगतील. नक्कीच एक अचूक निर्णय देण्यात दोन्ही पंचांची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहावयास मिळते. आणि इथे मात्र चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या होते ती 38. अशी धावसंख्या. हाणामारीच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक आणि फलंदाज यश आपल्याला फलंदाजी मार्गावरती पाहायला मिळते. दरम्यान सुरेख चेंडू. यावेळी मात्र गोलंदाजाच्या लयीत शैलीत थोडासा बदल झालेला पाहावयास मिळतोय. वारंवार मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहावयास मिळते. धावांपासून रोखून ठेवतोय परंतु थोडासा आता विलंब झालेला असेल नक्कीच, कारण धावसंख्येचा डोंगर आपण पाहिला. 38 धावा जमा केल्या. तर यावेळी मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेमध्ये. यावेळी क्षेत्ररक्षक येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय परंतु झेल मात्र नीटसा जज केला नाही. आणि दरम्यान चेंडू मात्र जमिनीला दान केला जातोय. एक धाव मात्र निश्चित मिळते. संघ पोहोचतोय 39 या धावसंख्येवरती. बिनबाद 39 अशी धावसंख्या. एक झेल टिपण्याची नामी संधी होती, कारण संधी ही प्रत्येकाला मिळत असते आणि या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. दरम्यान यावेळी मात्र पुन्हा एकदा भरकटलेला मारा. वारंवार भरकटलेल्या माराने अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 40 अशी धावसंख्या. बिनबाद 40 अशी धावसंख्या. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन केलं तर यश आणि त्याला साथीतला होता तो शिवकुमार. पुन्हा एकदा सुरेख फटका सजवलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांनी संघ पोहोचतोय 44 या धावसंख्येवरती. अर्थातच 45 धावांचा पाठलाग करावा लागेल तो पाडेवाडी संघाला. अर्थातच 18 चेंडू आणि 45 धावा असं समीकरण आजच्या दिवसातील पहिला वेळेला एक मोठ्या धावसंख्येचा आपण सामना पाहतोय. तो श्री 11 पाडेवाडी विरुद्ध जय हनुमान करमाळे या संघादरम्यान करमाळे संघाकडून.
श्री गोरक्षनाथ चषक 2025 हा आपण थरार पाहतो. श्री 11 पादेवाडी विरुद्ध जहनुमान करमाळे. पहिल्या षटकामध्ये यश गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एका धावेवरती रोखण्यात यश मिळवतो तो क्षेत्ररक्षक. दरम्यान संघाची धावसंख्या होते ती 3 बिनबाद 3 अशी धावसंख्या. पहिल्या वेळेला पॉवर प्लेचं षटक चालू असताना यश आपल्याला पाहावयास मिळतो. जे यशने फलंदाजीमध्ये आपली चमक दाखवली होती तोच यश या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना दिसतोय. यावेळी फुलटॉचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता तो फलंदाजाचा. फलंदाजी यावेळी मात्र बेट होतोय. परिणामतः संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहते. निर्धाव चेंडूची सांगता होते. बिनबाद 3 अशी धावसंख्या. पहिल्या वेळेला पॉवर प्लेचा षटक आपल्याला हाताळताना दिसतो तो यश. तर सलामीचे फलंदाज विनायक आणि संतोष मैदानात दिसतात. यावेळी मात्र सुरेख फटका सजवला आहे तो संतोषने आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. या कणकणीत चौकारानेशी संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. बिनबाद 7 अशी धावसंख्या. मात्र सुरेख फटका सजवलाय तो संतोष. मात्र फलंदाज संतोषाने आपला इरादा स्पष्ट केला. एक चांगला फटका त्याच्या बॅट मधून सजवला. चेंडूला पाठवला सीमारेषा पार आणि 4 धावांशी संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. बिनबाद 7 अशी धावसंख्या. पहिल्या वेळेला पॉवर प्लेच्या षटकानंतर अर्थातच गोलंदाजाचं सुद्धा तितकंच कौतुक करावं लागेल. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची लयलूट होत असते परंतु कोणत्याही फलंदाजाला मात्र मोठा फटका मारण्यापासून परावृत्तीत केलं तो गोलंदाज यश याने. दरम्यान संघाची धावसंख्या झाली होती बिनबाद 7 अशी धावसंख्या. आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरे षटक घेऊन येतोय तो गोलंदाज दीपक. यावेळी मत्स्यबाजी गरजेची असेल तर या सामन्यादरम्यान हा सामना जिंकण्यासाठी पाडळवाडी संघाला यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र स्लोअर पद्धतीचा हा चेंडू आणि यावेळी मात्र फलंदाज चेंडूला बीट झाला. त्यानंतर चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षकाने आपलं काम चोख बजावलं. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर बिनबाद 11 अशी धावसंख्या. यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार 6 धावांसाठी. कणकणीत षटकाराने पुन्हा एकदा धावसंख्या मात्र गती प्राप्त करते. संघाची धावसंख्या होते ती 17. बिनबाद 17 अशी धावसंख्या. दुसरे षटक चालू असताना धावा करायचे 45 जिंकण्यासाठी मर्यादित 3 षटकांमध्ये म्हणजे अजूनही लक्ष खूप दूर असेल. मात्र फलंदाजांना पराकाष्ठा करावी लागेल कारण प्रयत्न करावे लागतील. कारण प्रयत्न करत राहाल तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं असेल. 45 धावांचा पाठलाग करायचा तर मोठे फटके सजवावे लागतील. दरम्यान आता मात्र फलंदाजीसाठी पुन्हा एकदा संतोष तयार विनायक तयार असेल तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दीपक. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव आणि तदनंतर एक मोठा फटका षटकार आणि यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू. एक धाव निश्चित मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय परंतु चेंडूची फेकी येईपर्यंत मात्र एका धावेवरती समाधान मारतायत ते दोन्ही फलंदाज. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. बिनबाद 18 अशी धावसंख्या. दुसरे षटक चालू असताना अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची गरज असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. मानस मात्र इथे प्रयत्नच राहतोय आणि इथे मात्र एक चोरटी धाव पूर्ण करण्यात मात्र दोन्ही फलंदाजांना यश मिळते. संघाची धावसंख्या होते 19 अशी धावसंख्या. आता मात्र गोलंदाज थोडासा आपली शैलीत बदल करताना दिसतोय. नक्कीच धावांपासून रोखण्यात यश ठेवण्यात दीपकला यश मिळते. यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा हा चेंडू नीटचा फलंदाजाला समजला आणि हेलिकॉप्टर शॉट सजवायचा प्रयत्न. फलंदाजाचा नीटचा चेंडू न समजल्यामुळे चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 19 अशी धावसंख्या. आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 19 म्हणजे
अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण. यानंतर होणारा सामना स्वराज्य वाकुंडे मानेवाडी विरुद्ध मानेवाडी. दोन्ही संघनायकांनी कृपया नाणेफेकीसाठी लगेचच आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे. स्वराज्य बांगुर्डे मानेवाडी विरुद्ध मानेवाडी दोन्ही संघनायक कृपया नाणेफेकीसाठी लगेचच आमच्या समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. चालू असलेला सामना आपण पाहतोय. श्री 11 पाडळेवाडी विरुद्ध जय हनुमान करमाळे. पाडळेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. ते करमाळे संघाने प्रथम फलंदाजी करत मर्यादित 3 षटकामध्ये 44 धावा प्राप्त केल्यात आणि 45 धावांचा पाठलाग करायचा आहे तो पाडळेवाडी संघाला. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू निर्धाव सांगता गणेशाचा हा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती 0 ही धावसंख्या खर्च करतोय. आता मात्र फलंदाजांवरती दबाव पाहावयास मिळतोय. दरम्यान अजूनही जिंकण्यासाठी मला वाटतं 26 धावांची गरज असेल आणि 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. म्हणजे तुम्हाला मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. 5 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी पाडळवाडी संघाला. यावेळी मात्र पुन्हा एकदा वारंवार पुढे येऊन हुक करण्याचा प्रयत्न फसतो. पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. यावेळी जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण. पाडळवाडी संघासमोर 45 धावांचा पाठलाग करताना सपशेल नांगी टाकताना दिसत आहेत ते फलंदाज विनायक आणि संतोष. यावेळी मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चमक दाखवली होती ती यश आणि त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत दीपक आणि आता मात्र गणेश सुद्धा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान उंच मारलेला हा फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल परंतु नो मॅन लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत चेंडूची फेकी येईल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तर 2 धावांनिशी संघाची धावसंख्या होते ती 22 ही धावसंख्या. अजूनही 23. आता मात्र इथे बाद होऊन परतावं लागेल. पहिला सलामीचा फलंदाज. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना मोठे फटके मारण्याच्या नादात ऍक्च्युली मोठे फटके मारण्याची नितांत गरज देखील आहे सामना जर विजय खेचून आणायचा असेल तर. कारण चेंडू कमी आणि धावा जास्त असं समीकरण असताना आता मात्र समाधानकारक आनंदी वातावरण पाहायला मिळते ते आपल्याला करमाळे संघाच्या बाजूने. नक्कीच हा सामनाचा विजय करमाळेवाडी संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला आपल्याला मिळतोय. श्री गोरक्षनाथ चषक 2025 अर्थातच माननीय श्री संतोषजी बैरम शिरसट टायगर ग्रुप भिवंडी तालुका अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे आणि याचे आयोजक श्री गोरक्षनाथ स्पोर्ट शिरसटवाडी यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा अनुभवतोय यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा मात्र चेंडू निर्धाव सांगता होते. आता मात्र जवळजवळ सामना जय हनुमान करमाळे संघाच्या बाजूने झुकलेला. थोडीशी औपचारिकता बाकी असेल. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील तर या इनिंग मधले. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्वर पद्धतीचा चेंडू हलकेच स्टेअर करून काढलेली 1 धाव आणि इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आरामरित्या पूर्ण केली जाते. एक खराब फेकी आणि त्याचा पुरेपूर फायदा. परंतु मात्र या एकेरी दुहेरी धावसंख्येने मात्र टार्गेट पर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. तो संघ म्हणजे पाडळवाडी आणि इथे मात्र सपशेल नांगी टाकताना दिसत आहेत ते फलंदाज विनायक आणि संतोष. आणि आता मात्र या ठिकाणी बाद होऊन परतावं लागतंय. अर्थातच इथे करमाळे संघ विजय प्राप्त करतोय. पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन. तर या सामन्यामध्ये सहभागी होऊन 311 पाडळवाडी संघाने आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली याबद्दल त्यांचे हार्दिक आभार असतील. तर यानंतर होणारा सामना स्वराज्य बांबुर्डे मानेवाडी विरुद्ध मानेवाडी. दोन्ही संघ नायक कृपया नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. तर